अरे संतोष, ती गोष्ट सांग ना, परवा सांगत होती कोणती रे? ती त्या साधूची, त्याला सर्व इच्छा पूर्ण करायची सिद्धी मिळालेली. अरे हो, ती का? हा हा तीच. अच्छा संतोष, ठीक है, जो भी बताओ भूत वाली बताओ यार. अरे हा हा भूताचीच आहे ती. अरे वा, भूताचे आहे. सांग ना, लवकर सांग ना. हो तर ऐका, एक चक्रपूर नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये खूप वर्ष तपश्चर्या करणारा एक साधू राहत होता. त्या साधूकडे गावातील सगळे लोक आपल्या अडचणी घेऊन जायचे आणि तो साधू सर्व लोकांची इच्छा पूर्ण करत होता. एका दिवशी त्या साधूकडे दोन व्यक्ती आल्या. बाबा, आम्हाला आमच्या बहिणीच्या ऑपरेशनसाठी पैशाची खूप गरज आहे, पण काय करू, कुठून मदतच मिळत नाही. हो बाबा, पैशाची काही जोडणा झाली नाही तर आमची बहीण. काळजी करू नका, तुम्ही शांतपणे घरी जा. तुमच्या घरासमोरील एका मोठ्या पेरूच्या झाडाखाली एका मोठ्या दगडाखाली खड्डा पाडा आणि त्या खड्ड्यामध्ये तुमच्या बहिणीला लागणाऱ्या ऑपरेशनच्या पैशांची तुमची गरज मिटून जाईल. ठीक आहे? ठीक आहे बाबा. दादा, तुला खरं वाटतं का ते झाडाखाली पैसे मिळतील? माहित नाही. मला तर वाटतंय ते साधू ढोंगे खोदून कुठं पैसे मिळत असतात का. चल बघूया. चल. थोड्या वेळानं ते व्यक्ती आपल्या घरी गेली. आपल्या घरी जाऊन पेरूच्या झाडाखाली खड्डा खणू लागली. मग काय झालं, त्या दोघांना पैसे मिळाले का?